तर हॅलो फ्रेंड्स, तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर आम्ही छोटेसं सेलिब्रेशन करणार आहोत आणि ना इथे मी असं छोटंसं डेकोरेशन वगैरे केलं होतं फुलांनी. तर माझ्या नणंदबाईंनी केक पण पाठवला होता, हा चॉकलेट केक त्यांनी पाठवला होता. नंतर मग आम्ही घरी छोटंसं सेलिब्रेशन केलं, केक कट वगैरे केला. नंतर मग आम्ही ड्रेस घ्यायला गेलो, ड्रेस घेतला. माझ्या मिस्टरांनी मला ड्रेस घेऊन दिला गिफ्ट. खूप छान असा ड्रेस मला आवडला आणि तो मी घेतला. तर पुढे तुम्हाला दिसेल. तर इथं आमचं सेलिब्रेशन चालू होतं, भार्गव झोपला होता तोपर्यंत. मग आम्ही केक कट करून घेतला. ज्यांचे छोटे मुलं असतात त्यांना ॲनिव्हर्सरी एवढं काही विशेष नाही वाटत, पण तरी पण असे जे छोटे छोटे मोमेंट्स असतात आपल्या, ते एन्जॉय केले पाहिजे. त्याच्यामुळंच आपल्यात म्हणजे प्रेम वगैरे वाढतं आणि छान पण वाटतं, आपलं स्वतःला पण खूप छान वाटतं आपण जेव्हा असं सेलिब्रेशन वगैरे करतो तेव्हा. तर असे जे छोटे छोटे मोमेंट्स आहेत ते आम्ही सेलिब्रेट करत असतो आणि अशा पद्धतीनं ते ना आम्ही मस्त केक कट केला. तर मैत्रिणींना मी इथं घेतलेला आहे डिसॅनोचा पास्ता. तर हा पास्ता 100% गव्हापासून बनलेला आहे, यामध्ये बिलकुल मैदा नाही आहे. आपण हा नाश्त्याला रोज बनवू शकतो, मुलांना पण खाऊ घालू शकतो आणि इट्स अ गुड सोर्स ऑफ प्रोटीन, सो हेल्थी स्नॅक. तर नाश्त्यासाठी खूप परफेक्ट आहे. आणि आता इथे मी बटर टाकलेलं आहे. बटर टाकल्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलं आणि त्यानंतर मग कांदा टाकला. कांदा व्यवस्थित परतून घेतला थोडासा ब्राऊन होतं आणि मग टोमॅटो टाकले. टोमॅटो पण परतून घेतला. नंतर पास्ता मसाला टाकला थोडासा, मग लाल मिरची पावडर टाकली थोडीशी आणि हे जे आहे शेजवान चटणी आहे, शेजवान चटणी ते टाकून सगळं व्यवस्थित परतवून घेतलं. मग त्यामध्ये 2-3 चमचे मी सॉस टाकून घेतला. सॉस टाकल्यानंतर मग मी त्यामध्ये जो आपण पास्ता तयार करून घेतलेला होता उकडून वगैरे, तर तो मी त्यामध्ये ॲड केला आणि ते मस्त असं व्यवस्थित परतवून घेतलं त्या सगळ्या मसाल्यांमध्ये. आणि पास्त्याचा शेप असा असल्यामुळे त्यामध्ये लवकर मसाले ऑब्झर्व होतात आणि खायला टेस्ट पण खूप छान येते. तर हा सॉस मी बनवून घेतलेला आहे. तर याची रेसिपी एक दिवस मी तुम्हाला दाखवेल नक्की. तर व्हाईट सॉस पास्ता खूप छान लागतो. आणि आता इथे मी चिली फ्लेक्स आणि ऑरेगॅनो टाकलेला आहे आणि ते पण मस्त असं मिक्स करून घेतलं. गरम गरम खाण्यासाठी खूप टेस्टी आहे आणि 5 मिनटात ही रेसिपी तयार होते. तर आता तुम्ही ते बघू शकता, आपला टेस्टी पास्ता तयार आहे. आणि जर तुम्हाला घ्यायचा असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तिथून तुम्ही हा पास्ता ऑर्डर करू शकता डिसॅनोचा. तर आता इथे आम्ही आलो होतो मला ड्रेस घेण्यासाठी. तर इथं झुडिओमध्ये आलो, तर तिथे मला काही एवढे खास वाटले नाही, त्यामुळे मग आम्ही पॅन्टालून्समध्ये गेलो. तर तुम्ही ते बघू शकता, आहे भरपूर ड्रेस, पण कलर काहीच नाही होतेच तेच कलर आणि सगळे कलर माझ्याकडे होते. आणि त्यामुळे मला आणि असे पॅटर्न पण होते, त्यामुळं घ्यायची काही इच्छा झाली नाही. तर मग आम्ही पॅन्टालून्समध्ये गेलो आणि मग मला ड्रेस घेतला. आमची ॲनिव्हर्सरी आहे आणि आता आम्हाला जायचं आहे डिनरसाठी बाहेर. तर मी रेडी झाले, तुम्ही बघू शकता अशी मस्त रेडी झाले मी. आणि सिम्पलच मेकअप केला आहे, जास्त काही केलं नाही, कारण पटकन जाऊन येणार आहे आम्ही बाहेर आणि भार्गवची पण चिडचिड होऊ नये म्हणून पटकन यावं लागतं. कारण बाहेर गेल्यावर मुलं खूप चिडचिड करतात, त्यांच्यानुसार आपल्याला सगळं करावं लागतं. तर आता मी तर रेडी झाले, माझे मिस्टर पण झाले. आता भार्गवला रेडी करते आणि लगेच आम्ही डिनरसाठी निघतो. तर ॲनिव्हर्सरी त्याच्यामुळे माझ्या मिस्टरांनी मला हा ड्रेस गिफ्ट केलेला आहे आणि मी तोच वेअर केला आहे, बघू शकता तुम्ही. आणि आम्ही ॲनिव्हर्सरीला छोटंसं का होईना सेलिब्रेट करतो. पहिले मोठंच करायचो असं हॉटेलला डेकोरेशन वगैरे, माझे मिस्टर सरप्राईज द्यायचे. पण आता जसं भार्गव देवांश झाले तर तसं काही इतका टाईम भेटत नाही सेलिब्रेशन वगैरे करायला, कारण आपल्याला आपल्या मुलांचं पण बघावं लागतं. आणि त्यामुळे मग आम्ही असंच सेलिब्रेशन करतो आता, छोटंसं का होईना, पण ते जे मोमेंट्स असतात त्या स्पेशल असतात आपल्यासाठी आणि त्या कायमच आपल्या आठवणीत राहतात. त्यामुळे आम्ही असं छोटंसं सेलिब्रेशन करतो. तर आता इथे बाहेर आलो होतो आम्ही डिनरसाठी आणि इकडे भार्गवला घेतलेला होता डाळ भात म्हणजे खिचडी होती. तर खिचडी घेतली होती मुगाची, तर त्याला खूप आवडती. तर त्यामुळे ती घेतली होती आम्ही त्याला खाण्यासाठी. आधी आम्ही त्याचं घेत असतो, त्याचं खाऊन झाल्यानंतर मग आम्ही आमची ऑर्डर देतो आणि मग आम्ही जेवण करतो. तर त्याला अशी तूप टाकून खिचडी खूप आवडते, त्याच्यामुळे मग त्याला ती ऑर्डर केले. आणि घरी पण तो अशीच खिचडी बनवून खातो. तर मी त्याची पण रेसिपी तुम्हाला कधी ना कधी शेअर करेल, कारण मुलांना अशी खिचडी दिली ना त्यांना खूप आवडते आणि ते आवडीने खातात. आणि भार्गव मोबाईल न बघता जेवण करतो, त्याला कधीच मोबाईल लागत नाही असं जेवण करताना, किंवा टी व्ही वगैरे काहीच नाही. तर असंच त्याचं जेवण वगैरे असतं छान, म्हणून त्याची तब्येत पण खूप छान आहे.
तर शांतपणे जेवण करतो तो. तर आता त्याचं जेवण झालं होतं म्हणून आम्ही आमच्यासाठी ना इथं चिकन पहाडी आणि नूडल्स ऑर्डर केले होते. तर असं रोटी वगैरे खायची काही इच्छा नव्हती म्हणून आम्ही असं चिकन पहाडी नूडल्स वगैरे असंच खाल्लं. नंतर मग आम्ही जेवण झाल्यानंतर भार्गवला थोडंसं गार्डनमध्ये खेळवलं आणि मग घरी गेलो आम्ही. तर आता इथे तुम्ही बघू शकता शेजवान नूडल्स खूप छान टेस्ट होती. आणि हा खानदेशवाडा म्हणून काहीतरी हॉटेल आहे, तिथं आम्ही गेलो होतो. तर असं आम्ही आमचं सेलिब्रेशन केलं.